महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाकरता देण्यात येणारे व्हीआयपी पास बंद करा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे। पासचा सर्रासपणे दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी तुळजापुरातील नागरिक आणि काही सर्व पुजारी मंडळांनी देखील केलेल्या आहेत। त्यामुळे सरसकट व्हीआयपी पास बंद करा अथवा सर्वांना सारखं शुल्क आकारून देवीचं दर्शन पास द्या अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे। पासच्या बाबतीत सर्व पुजारी मंडळ आणि तुळजापूरच्या स्थानिक रहिवाशांची पुजाऱ्यांची अशी तक्रार होती की काही पास जे राखीव असतात, जे ट्रस्टने राखीव ठेवलेले आहेत, त्या पासचा बाजार मानला जातो। त्या ठिकाणी कुणाला पास दिला जातो याची नोंद जी पक्की नोंद होत नाही, सस्पेन्शनने दिलं जातं आणि तोच पास परत फिरून येतो आणि हे पास बंद करून सगळ्यांनाच समान न्याय द्या। जिल्हाधिकाऱ्यांनी तेच सांगितलं की तुम्ही ज्या लोकांना पास दिलेत त्याची यादी तुमच्याकडे आहे का, पक्की यादी आहे का, ते सस्पेन्शनने लिहिलं जातं, तोच पास परत फिरून येतो। हे जे गैरप्रकार आहेत आणि तो बाजार चाललाय थांबला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।